Mumbai Tuck brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मी 2 दिवसापूर्वी रुपाली चाकणकरांवरती एक व्हिडिओ शूट केला होता आणि चाकणकरांना एसआयटीने बोलवलं, त्यांची चौकशी झाली. त्या चौकशीत एक्झॅक्टली काय झालं, त्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले, या सगळ्यावरती डिटेल्स दिल्या होत्या. झालं असं की एसआयटीची चौकशी संपताच एक दिवस मध्ये गेला आणि चाकणकरांना लगेचच ईडीकडून समन्स आलाय. आता ईडीने समन्स देण्यापूर्वी आणि मी जो रेकॉर्ड व्हिडिओ केला त्याच्यानंतर मला चाकणकरांसोबत फोनवर बोलणं झालं होतं. अर्थात त्यांनी काही गोष्टी याच्यातल्या शेअर केल्या. पण मुद्दा असा आहे की एकीकडे एसआयटी चौकशी झाली, एकही दिवस त्यामध्ये अंतर नाही राहिलं आणि लगेचच चाकणकरांना ईडीकडून समन्स आलं. आणि त्यानंतर आज तत्काळ नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी म्हणजे सिन्नरची जी मंडळी आहेत यांनी अशोक खरातला कोर्टामध्ये हजर केलं. आणि त्यानंतर महत्वाचं काय तर पहिल्यांदाच 2 गोष्टी समोर आल्या, त्या म्हणजे या सगळ्या प्रकरणातल्या आर्थिक घडामोडी. माझ्याकडे आता हे सगळे रिमांड आणि कोर्टात सादर केलेले पुरावे की पोलिसांना आतापर्यंत एक्झॅक्टली तपासामध्ये काय काय लिंक्स मिळाल्यात, ज्या फक्त जादूटोणाविरोधी कायदा किंवा तिथे जे काही अधिष्ठानं झाली किंवा त्याच्या पुढे जाऊन महिलांचं त्यात जे काही शोषण झालंय तिथपर्यंत मर्यादित राहत नाहीत, तर खरात आणि खरात सोबतच्या व्यक्ती या सगळ्यांनी मिळून काहीतरी आर्थिक घोटाळे केलेले आहेत, त्या संदर्भात काहीतरी गैरव्यवहार झालेले आहेत. या अनुषंगाने जाणारा हा सगळ्यात पहिला कागद आता माझ्या हातात आहे. आज कोर्टात या सगळ्या प्रकरणात काय झालंय हे समजून घेऊ आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की रुपाली चाकणकरांना ईडीने एक्झॅक्टली समन्स का दिलाय. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी थेट आता हस्तगत मुद्दे मला काय आहे वगैरे त्याच्यापेक्षा डायरेक्ट या सगळ्याला सुरुवात करू. तरी पण 2 मुद्दे पोलिसांना काय हस्तगत झाले ते आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग त्यांनी कस्टडी का मागितली त्याचे एक रिझन्स चेक करू. पोलिसांनी सांगितलं आहे की पतसंस्था जी होती त्या पतसंस्थेमधून त्यांना काही प्रेसिडिंग बुक्स मिळाले आहेत. 2021-22 ते 2025-26 पर्यंतच्या पावत्या वगैरे अशा काय काय त्यांना त्यातून मिळालेलं आहे. लेखा ऑडिट बुक जे असतं ते त्यांना त्यानंतर मिळालेलं आहे. ते 2016-17 पासूनचे आता 25 पर्यंतचं जवळपास मिळालेलं आहे. त्यानंतर बनावट खातेदारांना पैसे काढण्याच्या ज्या मूळ पावत्या होत्या अशा त्यांनी पावत्या जप्त केलेल्या आहेत. असं एक एक बरंच काय काय पोलिसांनी हे जप्त केलंय. आता आज जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी त्याचे रिमांड मागण्याचे रिझन्स दिलेले आहेत. या रिझन्स म्हणून तुम्हाला पुढची लिंक ऑटोमॅटिकली लागेल. त्यामुळे त्यांनी पहिलं असं सांगितलं होतं की संबंधित आरोपीने म्हणजे अशोक खरातने कोणाच्या माध्यमातून अथवा कोणाच्या ओळखीने श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे 32 बनावट खाती उघडलेली आहेत. त्याला नक्की कोणी सहाय्य केलं हे आम्हाला समजून घ्यायचंय. अटक आरोपीने एकूण 32 बनावट खात्यांमध्ये ठेवलेल्या रकमा या कोणत्या माध्यमातून त्याने मिळवलेल्या आहेत, तसेच संबंधित रकमा स्वतःच्या नावाने न ठेवता त्यासाठी बनावट खाती उघडली हे क्लिअर झालंय. त्याबाबतच त्याच्याकडे विचारपूस करून आम्हाला गुन्ह्याचा तपास करायचा आहे. सदर अटक आरोपीने नमूद रकमा ज्या फिक्स डिपॉझिटमध्ये त्याने ठेवलेल्या होत्या, काही त्यांनी काढून पण घेतल्यानंतरच्या काळात, तर या सगळ्यातून त्याने कॅश विड्रॉ केली आणि मालमत्ता पण खरेदी केल्यात. मग आता या मालमत्ता ज्या खरेदी केल्या आहेत त्याचे जे व्यवहार झालेत आर्थिक, ते आर्थिक व्यवहार कशा बाबतीत झालेत, कशाच्या माध्यमातून झालेत, या सगळ्या संदर्भात त्याच्याकडे विचारपूस करायची आहे. फक्त इतकंच नाही तर संबंधित अटक आरोपीकडे ही जी जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आहे या इथल्या संचालक मंडळीतील सदस्य तसेच पतसंस्थेतील कर्मचारी वर्गातील कोणी सहाय्य केलंय का, या सगळ्याची आम्हाला विचारपूस करायची आहे. आणि ज्यांनी कोणी सहाय्य केलं असेल त्या सगळ्यांची सुद्धा आम्हाला आता चौकशी करायची आहे. या अटक आरोपीने हीच जी बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे तिच्यामध्ये पतसंस्थेत उघडलेली जी बनावट खाती त्यांच्यामध्ये आर्थिक उलाढालीच्या हस्तगत झालेल्या पावत्या यावर वेगवेगळ्या सह्या आहेत. समजून घ्या, प्रत्येक वेळी लोकांनी कोणतरी वेगवेगळ्या लोकांनी येऊन त्यावरती सह्या केलेल्या आहेत असून हस्ताक्षरांचे नमुने आम्हाला घ्यायचे आणि ते नमुने आम्ही जे हँड रायटिंगचे नमुने ते आम्ही आता घेऊ आणि ते पण पुढे लॅब टेस्टिंगसाठी आता आम्ही पाठवून देणार आहोत. अशोक खरातकडून याच पतसंस्थेमध्ये असलेली जी 32 बनावट खाती आहेत या 32 खात्यांमधल्या 4 फिक्स डिपॉझिटच्या पावत्या याच्यामध्ये त्यांनी नावं दिलेली आहेत की कोण कोण आहे. त्याच्यामध्ये एक सुदर्शन डुमरे आहेत, त्यानंतर दत्तात्रय खरात आहेत, कांताबाई खरात आहेत आणि सविता खरात आहेत. यांच्याकडून या सगळ्या पावत्या आम्हाला हस्तगत करायच्या आहेत. त्यानंतर आरोपीकडे या पतसंस्थे व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या कोणकोणत्या पतसंस्थेमध्ये त्याची खाती आहेत, अशाच पद्धतीने त्याने बनावट खाती उघडली आहेत का, असतील तर ती कोणत्या बेसिसवरती, तिथे कोणाचे डॉक्युमेंट सबमिट केलेत, कोणाच्या सह्या काढल्या गेल्यात, या सगळ्याचा आम्हाला आता माहिती घ्यायची आहे आणि त्याच्या संदर्भात त्याच्याकडे विचारपूस करायची आहे.
संबंधित आरोपीने गुन्हा करतेवेळी यातील 32 बनावट खात्यांपैकी 2 खातेदार हे मृत झालेले आहेत. आता समजून घ्या, 32 बनावट खाती उघडली एका पतसंस्थेमध्ये, त्यातले 2 जण आहेत ते तर मेलेले, ते मृत झालेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला याच्या आधी. ते मृत्यू झाले, त्यांची मयत झालेलं असतानाही त्या खात्यांमध्ये आर्थिक उलाढाल कोणाच्या उद्देशाने, कोणत्या उद्देशाने, कोणाच्या आशीर्वादाने, कोणाच्या सहकार्याने आणि परवानगीने होत होती हे समजून घ्यायचं आणि त्याकडे सुद्धा विचारपूस करायची. या आत्ताच्या स्टोरीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी या टायटलमध्येच लीड केलेला होता. समजून घ्या, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मी जेव्हा नाशिकला गेलो होतो कोर्टामध्ये, तेव्हा दुसऱ्या रिमांडच्या वेळी पोलिसांनी पहिल्यांदा एक 23 तारीख साधारण असावी, कारण 24 तारखेला अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी झालं असं की तपास अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा कोर्टामध्ये शब्द वापरला की आम्हाला त्याच्याकडून जी पिस्तल रिकव्हर झालेलं आहे त्याच्यातले काही 21 वगैरे काहीतरी होते, त्यातले 15 काडतूस आम्हाला सापडलेत. सो वरची जी काही 5-6 काडतूस आहेत ती त्याने कोणाकडे फायर केलीत, त्याने त्यातून दुसरं काही केलंय का, आणि महत्वाचं नरबळी दिल्याचा आम्हाला संशय आहे, हे त्या दिवशी कोर्टाच्या रिमांडच्या वेळी म्हटलेलं होतं. तेच वाक्य नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडात हाऊसमध्ये आलं की नरबळी दिला जाण्याची शक्यता या सगळ्यामध्ये आहे. त्यामुळे जादूटोणाविरुद्ध कायदा या सगळ्यामध्ये लागला. आणि आता ज्यावेळी 2 व्यक्ती मृत्यू पावलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या खात्यांमध्ये आर्थिक उलाढाली झाल्यात, हे पोलीस या सगळ्यामध्ये आता महत्वाचं आहे. तपास आता सगळ्यात इम्पॉर्टंट लिंक आहे आणि नंतर ईडीची लिंक एस्टॅब्लिश होईल, समजून घ्या. त्यामुळे 32 मधले 2 खातेदार त्यांची मयत झालेली, ते असताना सुद्धा त्या खात्यांमध्ये आर्थिक उलाढाल कोणत्या उद्देशाने केली जात होती, त्याच्या मागे हेतू काय होता, या सगळ्या संदर्भात अशोक खरातकडे विचारपूस करायची. संबंधित अटक आरोपीकडून गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करून सिन्नर शहरामध्ये खरेदी केलेल्या त्याने एकट्या सिन्नरमध्ये त्याचे तिथल्या आयजीआर ऑफिस त्याचे 22 दस्त आहेत. बघा, दस्तांबाबत त्याच्याकडे विचारपूस करून त्या सदर दस्त खरेदी कामीसाठी त्याने पैसे कुठून आणलेत हे समजून घ्यायचंय. कारण फेक अकाउंट्स मधून कॅश विड्रॉ झाली, ती विड्रॉ होऊन त्याच्यावरती काही जमिनी खरेदी केल्या, प्रॉपर्टी, स्थावर आणि जंगल मालमत्ता खरेदी केल्या गेल्या. आता त्या ज्या तुम्ही मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत त्याच्यासाठी आणलेले पैसे याच अकाउंटचे आहेत का दुसरीकडून कुठे आणले, या सगळ्या संदर्भात क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि मग ते म्हणतात की या मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी काही ऐनवेळी उपस्थित होणारे सुद्धा मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने आम्हाला त्याचा तपास करायचा आहे. म्हणून आज परत एकदा आज नाशिक ग्रामीण म्हणजे सिन्नर पोलिसांनी याची कस्टडी घेतली. याच्या आधी तो होता शिर्डी पोलिसांच्या कस्टडीमध्ये, त्याच्या आधी नाशिक शहर पोलिसांच्या कस्टडीमध्ये होता. असे वेगवेगळे आता जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपास सगळा सुरू आहे आणि म्हणूनच अशोक खरातची कस्टडी महत्वाची होती. व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक महत्वाची गोष्ट म्हटलेली होती, ती गोष्ट अशी होती ते म्हणजे रुपाली चाकणकर यांना आलेलं ईडीचं समन्स. चाकणकर आणि खरात या दोघांमधल्या सगळ्यात महत्वाचा कॉमन दुवा काय आहे, तो दुवा असा आहे की ते काय चाकणकर त्याला गुरु मानत होते हा नाहीये. दुवा असा आहे, ऑन पेपर हे 2 जण सोबत आहेत. हे पहिल्यांदा एस्टॅब्लिश कधी झालं, ज्यावेळी शिवनिका संस्थानामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर स्वतः विश्वस्त म्हणून आहेत, त्या स्वतः तिथल्या सदस्य आहेत. आणखी 4-5 वेगवेगळी मंडळी, त्यातल्या एकाचा आता रिसेंटली ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि ते गेले, शेळके म्हणून जे शिर्डीचे होते ते. मुद्दा असा आहे, रुपाली चाकणकर त्याच्यासोबत ऑन पेपर त्या ट्रस्टवरती होत्या. या ट्रस्टने त्या स्पेसिफिक काळामध्ये, जसं मी आता तुम्हाला तारखा सांगितल्या की त्यांना बँकेतून कोणकोणत्या पावत्या हव्यात ज्या 32 खात्यासंदर्भातल्या, या स्पेसिफिक शिवनिका संस्थानामध्ये ट्रस्टमध्ये कोणते व्यवहार झालेत, त्या व्यवहारांमध्ये विश्वस्तांच्या सगळ्या सह्या होत्या, त्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या परवानगीने स्पेशली हे सगळे व्यवहार झालेत का, हे क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. आणि संस्थेच्या नावावरती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी खरेदी झालेल्या आहेत. त्यामुळे या 32 अकाउंट्स मधले असे कोणते पैसे आहेत का किंवा असे कोणती अमाऊंट आहे का की जी शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टवरती ट्रान्सफर झाली किंवा ट्रस्टवरून त्या अकाउंटवरती कोणाला काही देण्यात आलं. सो हे एक्झॅक्टली ट्रान्झॅक्शन काय आहेत याच्या इंटरलिंक्स आता शोधायचा प्रयत्न चाललाय. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आणि शिवनिका संस्थानावरती चाकणकर होत्या. त्यामुळे त्या असताना त्यांचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात जेव्हा त्या ट्रस्टवरती होत्या त्यावेळी खरातने कुठे कुठे प्रॉपर्ट्या घेतल्या, त्या ट्रस्टच्या नावे घेतल्या का, आणि जर त्या घेतल्या असतील तर ट्रस्टने हे पैसे कुठून आणले, ते लोकवर्गणीतून गोळा केले किंवा आणखी कुणी काही गोष्टी दान केलेल्या होत्या की ट्रस्टने आणखी काही पैसा उभा कसा केला, या सगळ्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आता होणं गरजेचं आहे. आणि त्याच बेसिसवरती काय तर रुपाली चाकणकर यांना सुद्धा आता ईडीने समन्स पाठवलेलं आहे. अर्थात त्याला ते लिगली आन्सर करतीलच, पण मूळ मुद्दा असा आहे, एकीकडे जादूटोणाविरोधी कायदा, दुसरीकडे महिलांचं शोषण, तिसरीकडे ह्याच्या पलीकडे होणारं राजकारण तर सोडून द्या, पण आता सगळ्यात मूळ मुद्दा काय आहे
की आर्थिकदृष्ट्या या सगळ्या ट्रस्टमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं हे जसं ऑन पेपर पुढे येईल, जसं की आता ही एक बिगर शेती सहकारी पतसंस्था आली, तशी आणखी काही पतसंस्था आहेत ज्याच्या मार्फत व्यवहार झालेत आणि हे खूप सोर्सेसच्या हवाल्याने मी तुम्हाला कन्फर्म सांगतोय. त्या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकरांचा स्टेक काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आत्ताचा ईडी प्रयत्न करते. आणि आत्ता मी जे काही तुम्हाला सगळं सांगितलं त्याच अनुषंगाने रिमांड पण पुढे गेली आहे. याच्याकडे जशी चौकशी होईल तसं त्यांना सुद्धा समन्सला उत्तर द्यावं लागेल. बाकी तुम्ही मुंबई तक पाहत राहा, सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. मी स्वतः सुद्धा फॉलोअप घेतोय. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.